Hello, my name is Anuja Rajans and I am pass out of 2024. I am an IT engineer. मी माझं इंजिनिअरिंग बीटेक जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमधून केलं अँड जेव्हा मी इंजिनिअरिंग केली तेव्हा मला असं वाटलं होतं की माझा कॅम्पस प्लेसमेंट होईल. लाईक आमचं JNECचं कॉलेज त्याच्यासाठीच फेमस होतं, लाईक कॅम्पस प्लेसमेंट्स असायच्या. बट इव्हेंच्युअली ड्यू टू कोरोनाची बॅच असल्यामुळे आमच्या प्लेसमेंट्स नाही झाल्या. सो मग आम्हाला फायनल इयरमध्ये इंटर्नशिप करायला सांगितली. सो मी पुण्याला गेले होते आणि मी पुण्याला फुल स्टॅकचा कोर्स केला. मला असं जसं वाटलं होतं की लाईक तो कोर्समध्ये जितकं शिकवतील, जसं एन्व्हायरमेंट मला पाहिजे होतं तसं मला भेटलं नाही. बट स्टील मी फर्स्ट जॉब ऑफरमध्ये क्रॅक केला. पण मग तो जॉब ऑफर असा होता की अनपेड होता आणि मग ते 3 महिन्यानंतर पण 15,000 देणार होते. सो मला असं वाटलं मी इतकं इन्व्हेस्ट केलं त्याच्यानंतर मी काय इतक्या कमी पैशांवर जॉब करू. सो मी आतिश सरांना भेटले त्याच्यानंतर, म्हणजे मला रेकमेंड केलं होतं. तर मी त्यांना भेटले तर तेव्हा मी सरांना माझी सिच्युएशन सांगितली. तर सरांनी मला तेव्हा म्हटलं होतं, म्हणजे एक डायलॉग मारला होता सरांनी मला की तुला अल्टोमध्ये बसायचं आहे का BMW मध्ये. सो माझं असं होतं की मला BMW मध्ये बसायचं आहे. बट माझ्याकडे तेव्हा एवढे नॉलेज आणि स्किल्स पण नव्हत्या. पण जसं मी AVD इन्स्टिट्यूट जॉईन केलं तर स्टार्टिंगला मी SQLच्या बॅचला जॉईन झाली होती. सो SQLच्या बॅचपासून माझे जितके पण कन्सेप्ट्स कॉलेजमध्ये क्लिअर नव्हते झाले तेवढे इथे क्लिअर झाले. म्हणजे ह्यांची टीचिंग खूप डीपमध्ये होती, लाईक एकदम एक्सपर्ट ट्रेनर्स आहे तिथे. सो जशी जशी हळूहळू ट्रेनिंग झाली तसा माझा पहिला मॉक झाला. सो पहिला मॉक पण एकदम असा खूप घाण गेला होता माझा. बट त्याच्यानंतर जेव्हा मला सरांनी रागवलं होतं तेव्हा मी ठरवलं होतं की मला आता कसं पण करून करायचंच आहे. सो मी पायथनच्या मॉकला प्रिपरेशन केलं होतं, पण त्याच्यात पण थोडंसं स्टार्टिंगला घाबरली होती म्हणून मी बोलले. बट त्याच्यानंतर मला आला की मी करू शकते. सो ओव्हरऑल आता 3-4 महिने मी प्रिपरेशन करते. देन मी GCP मध्ये गेले. सो स्टार्टिंगला GCP पण हार्ड गेलं, बट त्याच्यानंतर जशी जशी प्रॅक्टिस केली, जसं जसं गायडन्स भेटला, सरांचा खूप जास्त सपोर्ट असतो. सर प्रत्येक मॉड्यूल नंतर जसे मोटिवेट करता, सो ते कॉन्फिडन्स बघून एक कळतं की हां भाई आपण पण लाईफमध्ये कुठेतरी स्टँड करतो. सो टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये हा सपोर्ट म्हणजे मला आतिश सरांकडून भेटला आणि मला जसं एन्व्हायरमेंट पाहिजे होतं तसं AVD मध्ये भेटलं. सो मी खूप जास्त ग्रेटफुल आहे AVD मध्ये आणि त्याच्यासाठी मी आतिश सरांना खूप थँक्यू म्हणणार, कारण मला खूप जास्त हातभार झाला त्यांचा माझा. आणि आता माझ्याकडं ऑफर लेटर पण आहे आणि मी कुठे पण टेक इंडस्ट्रीमध्ये स्टँड करू शकते. सो थँकफुल फॉर AVD.